आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून अखेर रद्द करण्यात आलंय। गायकवाड समितीच्या शिफारसी मान्य करण्यासारख्या नाहीत असं कोर्टानं म्हटलंय। शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण रद्द झालेलं आहे। इतकंच नाही तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज वाटत नसल्याचं सुद्धा कोर्टानं आपलं मत नोंदवलेलं आहे। सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नाही। एक मराठा समाजाला मोठा झटका खरं तर बसलेला आहे। आपण खूप दावे प्रतिदावे झालेले आहेत, याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। राज्य सरकारनं मराठा याचिका करताना केंद्र सरकारनं आपापली बाजू सुद्धा मांडली आहे। त्यामुळे आज आपल्या बाजूने निकाल लागेल असं मराठा समाजाला वाटत होतं। मराठा समाज सकारात्मक होता, यासाठी सकाळपासून खरं तर या निकालाची मराठा समाज वाट बघत होते। मात्र जो निकाल आला तो मराठा समाजासाठी प्रचंड धक्कादायक असा निकाल होता। थेट मराठा आरक्षणाची स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर आरक्षणाची सुद्धा गरज नसल्याचं मराठा समाजाला मत आपलं कोर्टाने व्यक्त केलेलं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नसल्याचं मराठा समाजाला सांगतानाच आपण बघतोय एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं पहिला निर्णय कायम ठेवा स्थगिती आता कायम ठेवलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय मराठा समाजाला मोठा धक्का बसलेला आहे। एक धक्कादायक निकाल म्हणून सगळा मराठा समाज याकडे बघतोय। खरं तर या सगळ्यामध्ये अनेक वर्ष हा लढा सुरू होता आणि आता तरी आज तरी आपल्याला न्याय मिळेल अशी मराठा समाजाची इच्छा होती, मराठा समाजाची भावना होती। इतके वर्ष आपण लढा दिला, एक पिढी पूर्णपणे आपण बघतोय या लढ्यामध्ये घालवली आणि आजचा दिवस त्यामुळे ऐतिहासिक ठरेल असं मराठा समाजाला वाटत असताना सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो समाजासाठी खूपच धक्कादायक असा निकाल आहे। आरक्षण आता रद्द करण्यात आलेलं आहे, आरक्षणाची स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे। इतकंच नाही, गायकवाड समितीच्या शिफारसी कोर्टाकडून मान्य करण्यासारख्या नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता नवीन पद्धतीनं एक नवीन बाजू आता कुठेतरी कोर्टासमोर आपल्याला मांडावी लागणार आहे। आता नेमकं राज्य सरकार काय भूमिका घेतं, मराठा समाज काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। इतकंच नाही तर शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे। खूप मोठा झटका खरं तर मराठा समाजाला यामुळे बसलेला आहे। खूप साऱ्या अपेक्षा आज कोर्टाकडून मराठा समाजाच्या होत्या, त्याचे पडसाद सुद्धा ठिकठिकाणी उमटताना आपल्याला बघायला मिळत आहेत। एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही हिंसक होऊ नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे मात्र मराठा समाज काळ्या फिती लावून टायर जाळून केशवपन करून आपण बघतोय अशा पद्धतीने आपला निषेध थेट व्यक्त करताना दिसतोय। पण अर्थातच राज्य सरकारने आपली बाजू मांडलेली आहे असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे। हा सगळा आणि सगळा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा होता। गुणरत्न सदावर्ते आपल्या बरोबर आहे। सदावर्ते, जे आपण बघतोय आज हा निकाल लागलेला होता, अर्थातच एकीकडे मराठा समाजाला खूप साऱ्या अपेक्षा होत्या या निकालाकडनं, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया या निकालाबाबत? वी फॉर विक्ट्री म्हणतात, वी फॉर विक्ट्री। मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण म्हणताय की एका विशिष्ट समाजाला फार अपेक्षा होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीतल्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की 50% जास्त आरक्षण देणं हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे, उलटा अन्याय आहे। आणि मला सांगा की जे काही आज म्हणजे निकाल आहे तो असा आहे की एका बाजूला कोण होतं तर 52 मोर्चे, ते कसे मोर्चे? सुखवस्तू मोर्चे, वेदनांची मोर्चे नव्हती। ज्या प्रकारे आदिवासींचे मोर्चे होते तसे ते मोर्चे नव्हते। ते मोर्चे सुखवस्तू BMW मधून लोक जमा करून साखर कारखान्याच्या बारदाण्याच्या पैशातून साखरेच्या मध्ये लंडी करून जे किलो ऊस कमी मोजून सामान्य शेतकऱ्याचा त्याच्यातून जमा झालेल्या पैशातले ते सुखवस्तू मोर्चे होते। आणि त्या मोर्चामध्ये भर कुणाची होती तर या राजकारण्यांची होती, मराठा राजकारण्यांची, ज्यांनी मुख्यमंत्री त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रला वेठीस धरलं, त्यानंतर प्रस्तुत मुख्यमंत्र्यांना सुद्धा दबाव आणला आणि त्यानंतर शरद पवारांनी उडी मारली। आणि हे विरुद्ध ऐकून घ्या हे विरुद्ध संविधानिक लढाई सामान्य खुल्या गुणवंतांसाठीची मी आणि ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील जीवाची पर्वा न करता आम्ही लढत होतो। आणि आज सर्वसामान्याचा संविधानिक विजय महाराष्ट्रातल्या
खुल्या गुणवंतांचा विजय झालेला आहे आणि जात ही आरक्षणासाठी नसते तर वर्ग व्हावा लागतो, फार फ्लंग व्हावा लागतो आणि रिझर्वेशन पात्रतेत लायकीमध्ये येत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने रिझर्वेशनला अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केलं. नाही, तुमचं जे म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही ऐकून घेतलं, पण एक महत्वाचं आहे, जे काही आरक्षणाचे मोर्चे निघाले तुम्ही फक्त एका वर्गापुरतं बोलतायत. अनेक तळागाळातला मराठा आजही शेतकरी आहे, गरीब आहे, आर्थिक विवंचनेत आहे, हे सुद्धा विसरायला नको. त्याला सुद्धा वर यायची गरज आहे की हे एका क्लास पुरतं. साखर कारखाने काय प्रत्येकाचे नाही आहेत, साखर कारखाने BMW एका क्लास पुरते मर्यादित आहे, पण त्याच्यापेक्षा तळागाळातले अजूनही शेतकरी आहेत की हे सुद्धा मान्य करायला हवं ना. सरसकट तुम्ही असं मराठ्यांना आरोप करू शकत नाही. तुमचा अभ्यास तोडका आहे. अर्थातच नाही. म्हणजे न्यूज रिपोर्ट वरून बोलताय. ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घेता का माझं? तुम्ही तुमचं बोलणं झालं, माझं ऐकून घेता का तुम्ही? तुमचा प्रश्न संपला असेल तर तुम्ही प्रश्नाच्या पुढे प्रश्न वाढवू नका. मी काय म्हणतो ते अगोदर ऐकून घ्या. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट एक ना एक ओळ मी वाचलेली आहे, एक ना एक ओळ वाचलेली आहे गायकवाड कमिशनच्या रिपोर्टची. त्याच्यामध्ये कोणी आता गरीब झालं म्हणून आरक्षणाची तरतूद नाही. गरिबी हटावाची मोहीम म्हणजे रिझर्वेशन नाहीये. त्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशाच्या पीठाने इंदिरा साहनींनी सांगितलं होतं की रिझर्वेशन कुणाला दिलं जाऊ शकते तर फार आणि फ्लंगला, ज्याच्यासोबत सोशल हँडिकॅप म्हणजे काय, कुडमुड्या जोशी ब्राह्मण असतो परंतु गावोगाव पोपट घेऊन फिरतो, त्याला की नाही तो भटकंतीवरला ब्राह्मण मानलं गेलं, त्याला रिझर्वेशन मिळू शकतंय. त्याच प्रकारे जो बंजारा जो गावगाव फिरतो त्याला रिझर्वेशन मिळू शकतंय. तुम्ही गरीब झाले, काही काळासाठी काही लोक गरीब झाले म्हणून रिझर्वेशनची तरतूद नाहीये. त्यामुळं जसं आरोग्य क्षेत्रामध्ये जशा प्रकारे आरोग्य क्षेत्रामध्ये आपण एका व्हायरसला थांबवू शकलो नाही, त्याला कोणता व्हायरस म्हणले, करोना व्हायरस, परंतु मी माझ्या हयातीमध्ये मराठ्यांनी माझा म्हणजे मर्डर करण्याच्या अगोदर मी जे आहे कायद्यातलं जे व्हायरस आहे ज्याला आम्ही कायदेशीर दृष्ट्या अल्ट्रा व्हायरस म्हणतो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला नुसतं रद्दच केलं नाही तर अल्ट्रा व्हायरस म्हणलंय मराठा आरक्षणाला. हे मी माझं निरीक्षण नोंदवत नाही किंवा तुम्ही अँकर म्हणून तुम्ही त्या म्हणण्याला मिळू शकत नाही. त्यामुळं मराठा आरक्षण त्या लायकीतच येत नाही. सदावर्तेजी हाच मुळात मुद्दा, मग हाच प्रश्न मांडला गेला की जर तामिळनाडूमध्ये दिलं, कर्नाटकमध्ये दिलं तर मग महाराष्ट्रात का नाही? हा मुद्दा घेऊन आता कुठेतरी पुढे येताना बघायला मिळतात. ऐका, तामिळनाडूची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एक वेगळी हिस्ट्री आहे. ते म्हणजे प्रायर टू इंडिपेंडन्स जे होतं तेव्हापासून ब्रिटिश काळाने ते दिलं होतं आणि त्याच्यामध्ये ब्रेकअप हे फार कालाच्या नंतर सुप्रीम कोर्टात आला, म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही ते ऐकायला तयार आहोत. मराठ्यांच्या बाबतीत तसं झालेलं नाही. 75% कारखाने मालकीचे, बँका, दवाखाने, संस्था हे मराठ्यांनी जर 1 वर्ष या गरीब मराठ्यांना जर मेडिकल कॉलेजला प्रवेश दिले तर एकही मराठा बेरोजगार राहणार नाही. परंतु मराठे तसं करत नाहीत. डर्टी रिझर्वेशन पॉलिटिक्स मराठ्यांनी चालू केलं. त्याच्यात शरद पवारांनी उडी घेतली, शरद पवारांनी दिल्लीत बैठका लावल्या. ह्या सगळ्या गोष्टी रिझर्वेशनच्या अनुषंगाने कॉन्स्टिट्यूशनल बेसिसवर अमान्य ठरतात, असंविधानिक ठरतात. म्हणून कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की गायकवाड आयोगाचा रिपोर्टच म्हणजे त्या पात्रतेला ठरवत नाही. त्यामुळं पुढे रिझर्वेशनचा महत्वच उरत नाही. कारण ह्या अगोदर सुद्धा तुम्ही कोणाला केलं रिझर्वेशन रिकमेंडेशन करण्यासाठी? नारायण राणे, नंतर गायकवाड. मला सांगा त्या स्वजातीतल्याच माणसाला घरचाच माणूस काय म्हणणार? माझा बाळ्या हुशार, माझा बंड्या हुशार. हुशार कोण म्हणलं पाहिजे तर वर्ग शिक्षकानं म्हणलं पाहिजे हुशार. त्याच्यामुळं रिझर्वेशनची पात्रता ठरवताना हे सगळे निकष धाब्यावर बसवले होते. हे केवळ प्रेशर पॉलिटिक्स होतं आणि प्रेशर पॉलिटिक्सचं रिझर्वेशन आताही टिकणार नाही आणि भविष्यात सुद्धा देशभर आम्ही टिकू देणार नाहीत. आता आमचा खून जरी झाला तरी आम्ही देशभर अशा मराठा आरक्षणासारख्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आम्ही देशभर फिरणार आहोत. निश्चित. सदावर्तेजी तुम्ही तुमची भूमिका मांडली, तर दुसरीकडे मराठा समाज ज्या पद्धतीने आक्रमक झालेला आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आता जर मराठा समाज म्हणतो की आम्हाला 50% ऍडजस्ट करा, अशी जर भूमिका जर मराठा समाजाने घेतली तर नेमकं आपली काय प्रतिक्रिया असणार आहे मग? मी काय म्हणायची गरज आहे? सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे 5ही न्यायमूर्तींनी एकमतानं सांगितलंय गायकवाड आयोगाचा रिपोर्टच मागास ठरवत नाही. जेव्हा तुम्ही मागासच ठरत नाही तर तुम्ही 1% जाऊ शकत नाही तर 50%ची गोष्ट कुठं आली? हे तुम्ही आम्ही देऊ शकतो की विद्यमान मुख्यमंत्री उद्धव देऊ शकतात? संविधान पीठापेक्षा मुख्यमंत्री कधी मोठे झाले आणि संविधान पीठापेक्षा कधी अशोक चव्हाण मोठे झाले?
हे कधीच मोठे होऊ शकत नाहीत. कारण इंदिरा गांधीने असाच एक प्रयत्न करून पाहिलेला होता तुमच्या माहितीसाठी इमर्जन्सीमध्ये. त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालय मध्ये आलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये इंदिरा गांधीला खाली पाहावं लागलं आणि त्यानंतर मिनर्वा मिलची जजमेंट आली. 9 शेड्यूलमध्ये टाकलं किंवा तुम्ही ओबीसी मध्ये टाकायचा प्रयत्न केला तरी मी तुमच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो, मराठ्यांना कोणत्याच प्रकारे रिझर्वेशन ओबीसी मधून किंवा एसईबीसी मधून रिझर्वेशन मिळणं नव्हे, ही काळ्या दगडावरली रेष आहे. रिझर्वेशन मिळणं नाही हे केवळ खलबतकुटी होते. सदावर्तेजी, ईडब्ल्यूएस वरनाचाच मुद्दा तुमच्यापर्यंत मांडायचा होता. आता ईडब्ल्यूएस वरना तरी आपल्याला आरक्षण न्यूमररी पद्धतीने द्यावं ही मागणी आता संभाजीराजे करताना आपल्याला बघायला मिळतात. ही मागणी आता कितपत टिकेल असं वाटतंय मग? अहो मला एक सांगा, ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन या देशातल्या जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाला असेल ते विद्यमान मोदी सरकारनं दिलेलं आहे आणि ती म्हणजे हे जी घटना दुरुस्ती आहे ती व्हॅलिड ठरलेली आहे. आता काय कोणी, मी तर म्हणतो की कोणी राजाच नाही. आज सगळेजण सामान्य नागरिक आहेत, इंडियन सिटीजन आहेत. मी राजा म्हणून कोणाला म्हणजे उल्लेख करत नाही. कोणी राजा नाही, कोणी पाटील नाही, कोणी देशमुख नाही. केवळ संविधानिक राज्य आहे आणि पदसिद्ध पब्लिक सर्वंट असतात. त्यामुळे कोणी म्हणतंय म्हणून द्यायची काय गरज आहे? नरेंद्र मोदी सरकारने ऑलरेडी जो गरीब आहे आणि ज्याला इतर आरक्षण मिळत नाही त्यांना ते आरक्षण दिलेलं आहे. नव्याने काय हे सांगतायत? नव्याने काय शहाणपण आहे? काही शहाणपण नाही. उगा राजकारण करण्यासाठी आपापले टट्टू पुढं करण्याची ही एकूण प्रक्रिया आहे. मला असं वाटतंय की विरोधी पक्षांनी सुद्धा या काहीतरी म्हणजे लोकांना काही भ्रमामध्ये ठेवू नये आणि सत्ताधारी पक्षाने सुद्धा स्पष्ट सांगावं की आरक्षण न टिकणार आहे, असंविधानिक आहे. यापुढं कोणतेही प्रयत्न करू नये. जर प्रयत्न केला तर ते प्रयत्न आमचा खून जरी झाला, जयश्री पाटलाचा आणि माझा आत्तापर्यंत धमक्या मिळत आहेत. सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील किंवा त्यांच्या एक मराठा लाख मराठा संघटना असतील. आज लाईव्ह सुद्धा चॅनल्सनी त्या धमक्या ऐकल्या, आम्ही ऐकवल्या, पोलीस अधिकाऱ्यांना ऐकवल्या. आमचा जरी खून झाला तरी आम्ही ही लढाई सोडणार नाहीत. यापुढे देशामध्ये डर्टी रिझर्वेशन पॉलिटिक्स मराठा आरक्षणासारखं चालू दिलं जाणार नाही. मुघलांसारखी आरक्षणाची लूट करू दिली जाणार नाही. याच्यामध्ये 2 नाहक बळी गेले. एका ब्राह्मण कुटुंबातला मुलगा बुलढाण्यातला या आरक्षणाला त्रस्त होऊन मृत्यू झाला. दुसरा धनगर समाजातला मुलगा झरे नावाचा रत्नागिरीमध्ये गेला. त्याला आज काय जबाब आहे? तुम्ही मराठा आरक्षण दिलं, तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्या आणि 2 मुलांनी आत्महत्या केल्या. त्या मुलांची माफी अशोक चव्हाण मागणार आहेत का? आज अशोक चव्हाण हे मंत्री मराठा जातीचे म्हणून आहेत की अशोक चव्हाण हे मंत्री कायदेशीर संविधानिक मंत्री आहेत? ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून एकतर अशोक चव्हाणांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि अशोक चव्हाणांनी आपल्या पदावरून पाय उतारवावं. अरे अशोक चव्हाण, एकीकडे पुंजीपतींची गोष्ट म्हणजे मराठे अधिकतर पुंजीपतींमधले आहेत त्यांची गोष्ट करता, दुसरीकडे मसल पॉवर आहे. त्याच अशोक चव्हाणाच्या नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात काल एका वर्गाला जळतण जे की प्रेत जाळण्यासाठी देऊ दिले गेलं नाही. हा मसल पॉवर मराठा समाजाचा आहे आणि त्यांना आरक्षण देण्याची तरतूद त्यांची शिफारस अमान्य आहे. कधी न मिळणार आरक्षण आहे आणि कधीच मिळू दिलं जाणार नाही. डंकेची चोटवर लोकशाहीच्या माध्यमातून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना, ओबीसींना, भटक्या म्हणजे तुकडा दोषी ब्राह्मणापासून ते शेवटच्या आदिवासापर्यंत सांगतो की तुमच्या 50% कधीच मराठा समाज येणार नाही आणि 50% जास्त आरक्षण मी होऊ देणार नाही अशी ग्वाही लोकशाहीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा. सदावर्तेजी, मग तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा आरक्षण दिलं किंवा त्या सरकारने, भाजप सरकारने आरक्षण दिलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? झालं अर्थातच त्यावेळी जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मग? आपण बघतो आता खरं तर ते स्वतःच बोलायला तयार नाहीत. खरं तर अनेक प्रश्न त्यांना विचारायचे होते पण त्यांनी फक्त आणि फक्त आपलं म्हणणं मांडलेलं आहे. अर्थातच आपण बघतोय कोर्टाची बाजू मात्र मान्य केली पाहिजे. कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं आहे. इतकंच नाही तर गायकवाड जो अहवाल आहे तो सुद्धा कोर्टाने अमान्य केलेला आहे. अर्थातच आता नेमकी राज्य सरकार काय भूमिका मांडते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मराठा समाजाचा मोठा दबाव राज्य सरकारवर आहे. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते होते ज्यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यांनी मात्र या सगळ्या निर्णयाचं अर्थातच स्वागत केलेलं आहे. आपण बघतोय आणि मराठा समाजाला कधीच अशा प्रकारे आरक्षण मिळणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा सदावर्ते सर आपल्या बरोबर आहे. सदावर्तेजी, आपण बघतोय की सगळ्यामध्ये आता म्हणते की महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेलं आहे किंवा ते आरक्षण मिळणारच नव्हतं. मग त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकार होतं तेव्हा त्यांनी जे आरक्षण लागू केलं त्याबद्दल मग तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळा अभ्यास करून लागू केलं होतं. तुम्हाला सांगू का, मी ऑन एअर सांगत आहे
जबाबदारीनं सांगत आहे. तुम्हाला सांगतो, ह्या दोन्ही तिन्ही पक्षातले अनेक आमदार, अनेक मंत्री, माजी मंत्री, तुम्हाला सांगतो शिवसेनेच्या शाखेतले अनेक पदाधिकारी, तुम्हाला सांगतो RSSचे अनेक लोक, आंबेडकरी चळवळीतले, वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीतले अनेक लोक, अनेक म्हणण्यापेक्षा 99% लोकांना मराठा रिझर्वेशनला विरोध आहे. केवळ आता राजकारणाचा भाग म्हणून हे सगळं बिगुल वाजवलं चाललंय. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या आरक्षणाला कधीच मिळणं नव्हे त्या आरक्षणाचा लाड, खरं सांगतो की मुख्यमंत्री उद्धवनी काही जरी असलं तरी धाडसाने पुढे यावं. हे बघा, आज तुमचं धाडस दाखवण्याची वेळ आहे आणि आज तुम्ही म्हणावं की हे रिझर्वेशन मिळणं नाही, हे केवळ पॉलिटिक्स होतं. देवेंद्रांनी सुद्धा, विरोधी पक्षांनी सुद्धा ह्या काही म्हणजे आरोळ्या ठोकून आहेत की आम्ही देऊन पाहतो, करून पाहतो, असं केलं तर तसं होईल. हे बघा, संविधान पीठापेक्षा मुख्यमंत्री कार्यालय मोठं नाही, संविधान पीठापेक्षा म्हणजे विरोधी पक्ष नेतृत्व मोठं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, केंद्र सरकारसुद्धा या सगळ्या भानगडीत पडणार नाही, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. मिनर्वा मिलची सुप्रीम कोर्टाची जजमेंट माहीत आहे, इंदिरा गांधीची भूमिका माहीत आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्हाला मुघलाई पद्धतीनं लूट करण्याचा अधिकार नाही. आणि मी असं म्हणेल की हे सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला थांबवाव्या लागतील आणि तुम्हाला सांगावं लागेल की डर्टी मराठा रिझर्वेशनसारखं पॉलिटिक्स यापुढे करता येणार नाही. सामान्य माणसाची तुम्ही भूमिका लक्षात घ्या. केवळ पॉलिटिकल स्टेटमेंट करणारी लोक, कुणाला विधान परिषदेचं सदस्य व्हायचं असतंय, कुणाला काहीतरी व्हायचं असतंय म्हणून ते लोक बोलत असतात. काही लोकांना त्यांचे कुणीतरी कधीतरी काहीतरी राजेशाहीमध्ये होते, पण आपणही काहीतरी लाईमलाईटमध्ये राहावं म्हणून काहीतरी आपलं पिटत असतात, डंगारा पिटत असतात. त्या गोष्टीला महाराष्ट्र बऱ्यापैकी जाणू नये, समजू नये. महाराष्ट्र अज्ञानी नाही, महाराष्ट्र सज्ञानी आहे. देशाला मार्गक्रमण करणारा महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की आपण विद्यार्थी संघटनांना सुद्धा विचारावं. त्यासुद्धा हेच म्हणतील की बाबा मराठा रिझर्वेशनसारखं रिझर्वेशन नको, परंतु कोणीसुद्धा धाडसानं पुढे येऊन बोलणार नाही. त्याची कारणंही आहेत की त्या जे कोणी समोर येईल त्याची आई बहीण काढली जाते. आमच्यासारखे सगळे धाडसानं बोलू शकत नाहीत. परंतु अंदरुनी मी तुम्हाला मुख्यमंत्री उद्धवला आणि विरोधी पक्ष देवेंद्रला मी सांगू इच्छितो, अंदरुनी सगळ्याच पक्षाचे लोक, विरोधी पक्षातले लोक, आंबेडकरी संघटनेच्या सगळेच पक्ष, सगळ्या संघटना ह्या माझ्यासोबत, इवन तुमच्या याच्यातले माजी मंत्री, उद्या होणारे विधान परिषदेचे सदस्य, हे सगळे सुद्धा माझ्या सोबत आहेत. परंतु ते स्पष्टपणे बोलू शकत नाहीत असं खंतानं ते अनेक वेळेस मला सांगतात. निश्चित सदावर्तेजी, आपण बघतोय सगळं मान्य आहे किंवा तुमचं जर म्हणणं आपण मान्य केलं, पण आता जर मराठा समाज आक्रमक झाला तर त्याला जबाबदार कोण असणार? जे तळागाळातला मराठा समाज आहे तो आक्रमक झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? मग एक लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डर पाहण्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची आहे. आणि आतापर्यंत ही पहिल्यांदाच घडत नाहीये. क्रांतिकारी जजमेंट जम्मू काश्मीरमध्ये आले. तुम्ही काय पाहिलं नाही का जम्मू काश्मीरमध्ये किती टेरर होता? तरी सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आपण बदल पाहिलेला आहे. ट्रिपल तलाक आपण पाहिला नाही का? आपण सबरीमल्ला पाहिला नाही का? आपण बाबरी डिमॉलिशन पाहिलं नाही का? त्यामुळं ह्या काही राजकारणी गोष्टी थोडा काळ चलतील. कायद्यापेक्षा हे कोणी काही लोक राजकारणासाठी रोडवर येणारे काय मोठे नसतात आणि त्यांना काय घाबरायची गरज नाही. आणि जर कोणी महाराष्ट्राला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडू आणि सगळ्या जे कोणी जिम्मेदार असतील त्यांच्या मुसक्या बांधू. मग ते मंत्रालयातले अशोक चव्हाण सारखे मंत्री असतील किंवा कोणी असेल, जे कोणी भडकावू, महाराष्ट्राला भडकवायचा आणि मराठा समाजाचा निर्णय, समाजाचा आरक्षणाचा निर्णय रद्द झालेला आहे. गुणरत्न सदावर्तेजी होते, धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल.